कधी कधी काही गोष्टी इतक्या अचानक घडतात की विश्वास बसत नाही. चमकणाऱ्या ताऱ्यांसारखी काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, मनात घर करून राहतात आणि एक दिवस अनपेक्षितरित्या निघून जातात. त्या आठवणींमध्ये आपण रमतो, त्यांच्या नसण्याची सवय लावून घेतो. पण कधी कधी जुन्या जखमांवर कुणीतरी हलकेच बोट ठेवतं आणि सगळं पुन्हा जिवंत होतं. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. 2004 साल. दक्षिणेतली लोकप्रिय अभिनेत्री सौंदर्या. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केलेलं. सूर्यवंशम सारख्या चित्रपटातून हिंदी प्रेक्षकांच्याही मनावर राज्य केलेलं अशा या अभिनेत्रीचा एकाएकी अपघाती मृत्यू झाला आणि संपूर्ण इंडस्ट्री हादरली. एक चमकता तारा हरपल्याची भावना प्रत्येक चाहत्याच्या मनात उमटली. ती एका राजकीय प्रचार सभेसाठी जात असताना तिच्या चार्टर्ड विमानाला आग लागली आणि ते कोसळलं. या घटनेत तिच्यासह तिच्या भावाचाही मृत्यू झाला. सगळ्यांनी याला एक दुर्दैवी अपघात मानलं. पण आता जवळपास 2 दशकानंतर एक वेगळंच सत्य समोर येत आहे. हा अपघात नव्हता, तर ही हत्या होती, असं गंभीर आरोप होत आहे. त्यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या कटाच्या मागे दक्षिणेतील दिग्गज अभिनेते मोहन बाबू असल्याचा दावा केला जात आहे. चिट्टी मल्लू नावाच्या व्यक्तीने हा धक्कादायक आरोप केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार सौंदर्या आणि तिच्या भावाकडे असलेल्या जमिनीवर बेकायदा कब्जा करण्यासाठी मोहन बाबूंनी तिची हत्या घडवून आणली. त्यांनी त्या दोघांवर जमीन विकण्यासाठी दबाव टाकला, पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे हा कट रचण्यात आल्याचा दावा चिट्टी मल्लू करत आहे. इतकंच नाही, तर त्याने स्वतःच्या सुरक्षेची मागणीही केली आहे, कारण या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यामुळे आता आपल्यालाही धोका आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र सौंदर्याच्या पतीने या आरोपाचं खंडन करताना या सगळ्या बातम्या निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सौंदर्याच्या मृत्यूमागचं अजून एक गूढ म्हणजे ती गर्भवती होती. तमिळ दिग्दर्शक ए.व्ही. उदय कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मृत्यूपूर्वी एक दिवस सौंदर्याने त्यांच्याशी फोनवर बोलताना आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. ती आता चित्रपटांपासून दूर राहून मातृत्व अनुभवणार होती. पण दुसऱ्याच दिवशी तिच्या अपघाती मृत्यूची बातमी आली आणि सगळं संपलं. आज इतक्या वर्षानंतर हे प्रकरण पुन्हा उचललं जातंय. हे केवळ एक अफवांचं वादळ आहे की खरंच काही गडबड होती? सौंदर्याच्या मृत्यूमागचं सत्य काय आहे? या नवीन आरोपांमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. सौंदर्याच्या पतीने या आरोपांचं खंडन केलं असलं तरी हे प्रकरण पुन्हा उघडलं जाईल का? सत्य समोर येईल का? 20 वर्षानंतरही एक मोठा प्रश्न तसाच आहे. सौंदर्याचा मृत्यू अपघात होता की हत्या? अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.